म्हणजे मी थांबा इकडे जरा, इथे या, इकडे या, तुम्ही पण या इथे, इथे या, इथे मध्ये. शी इज जस्ट 65. जस्ट 65. घरातला सगळ्यात छोटा सदस्य म्हणूया का आपण? घरातले सगळ्यात छोटेवाला ना. आय गेस ज्यांचे हात रिकामी असतील त्यांनी टाळ्या वाजवायला हरकत नाही. बस बरं, हे कसं काय जमतं? म्हणजे जस्ट 65 असून सुद्धा एवढी एनर्जी कसं काय? आज काय खाल्लं होतं इकडे आल्यानंतर? पहिलं खरं खरं सांगा. पाणीपुरी. पाणीपुरी में इतना दम है, काउंटरच बंद केलंय. हा मम्मा, ह्या कृष्णाच्या पाठी गोपी वगैरे आहेत की हा कृष्ण कुठल्या गोपीच्या पाठीमागे? गोपी आहेत ना त्याच्या पाठीमागे? अजून सांगितलं नाहीये का? तो अजून घरी सांगितलं नाहीस का? मगाशी मला सांगत होतास इथे बाजूला उभं राहून म्हणून. काय बरं, मी तुला आधीच एवढा अत्याचार आहे. पण तुला सांगू बघ, बट ऑन दी अदर हँड म्हणजे तिथून मम्मा बोलते छान, पण खरंच खूप छान दिसतोय तू. तुझा फोटो आहे, लवकर फोटो पाठवून द्या एडिट करून. हा, लवकर फोटो पाठवतो. खूप छान जे तू अटायर छान असं नेसलं. आणि मॅम काय म्हणतो तुम्हाला? हा, तर शिट्या कोणाकोणाला वाजवत येतात? मंजुतीसाठी जरा वाजवत. सर, लव्ह मॅरेज मॅम वाजवा एकदा जरा. हा, अजिबात नाही, मागे वळून बघायचं नाही. सो थोडंसं डिस्टन्स ठेवलं तरी चालेल. येस, परफेक्ट, लवली. हा, परफेक्ट. हा, वाईफ हजबंडच्या प्रॉपर पाठीमागे उभं राहायचं. आतापर्यंत जसं सपोर्ट करत उभे राहिलेलं तसं इथून पुढे. सो आय डोंट नो हाऊ मेनी हॅव कम्प्लिटेड 5 years, 10 years, 15, 20, 25 or more than that. इथे काही कॉमन प्रश्न विचारणार आहे रिगार्डिंग युअर बेटर हाफ. 3 questions तुमच्या बेटर हाफची निगडीत असणार आहे. लेट्स सी कोणाचा उत्तर. तिथून सुरुवात करा म्हणे, तिथून सुरुवात करा. ओके, सो ॲज अ सेट गेम इज व्हेरी सिम्पल. हजबंड पाठीमागे वळून बघायचं नाही. कोण चिटिंग करत असेल तर तुम्ही थोडंसं लक्ष ठेवायचं. सर, 3 questions तुमच्या बेटर हाफशी निगडीत मी विचारणार आहे. ओके, पहिला प्रश्न, मॅमने जी बिंदी लावली ती कोणत्या कलरची आहे? व्हाईट. प्लीज आन्सर द्यायचं नाही, ठीक आहे? आन्सर द्यायचं नाही, कोणी प्रॉम्प्ट करायचं नाही. सर, कोणत्या रंगाची बिंदी लावली आहे? बरं, एक मिनिट थांबा, 1 मिनिट थांबा. आवाज नाही, ठीक आहे? मी येणार आहे, रूल्स पण क्लॅरिफाय करणार आहे. नो मोबाईल फोन्स, नथिंग. हा, नाही सर, नो टेक्नॉलॉजी बिंग यूज इन दिस गेम. ओके सर, हा तुमचं उत्तर काय? कोणत्या रंगाची बिंदी लावली आहे? पिंक आहे का? खर्च इन्व्हॉल्व केला. ओके, बरोबर आहे का? आहे पिंक, सिल्वर कलरची आहे, त्यामुळे एक चुकीचं उत्तर. सर, दुसरं, दोन्ही हाताचे मिळून किती रिंग्स घातल्यात मॅमने? किती आहेत? 1, 2, 3, 4. परफेक्ट, एक उत्तर. ओके सर, मागे नाही पळून बघायचं. हा, प्रश्न वेगळे असतात. येस, ओके. सो सर, तिसरा प्रश्न म्हणजे काय होतं? ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, त्यातलं एक उत्तर तर खूप चुकीचं झालं. त्यामुळे फक्त ब्रेकफास्टची सोय आतापर्यंत झालेली आहे. सर, लेट्स सी लंच पर्यंत पोहोचताय का? ओके, मॅमने पायाला कोणत्या रंगाची नेल पॉलिश लावली आहे? रेड. तुम्हीच लावून दिली मॅम? रेड कलर. परफेक्ट, 2 उत्तरं बरोबर आली आहेत. लवली. सर, आपण बसू शकता. सर, टेन्शन आलंय? नाही ना, अजिबात नाही. सगळी मेहनत पणाला लागणार आहे. ओके, मॅमनी जे इयरिंग्स घातले ते कोणत्या कलरचे आहेत? सिल्वर, डायमंड अँड रेड स्टोन्स. काय मॅम, जरा बघू. घातलेच नाहीये. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. मॅम ने अच्छा, हा, नाही ठीक आहे, काही हरकत नाही. ब्रेकफास्ट कॅन्सल झालेला आहे, बघूया लंच डिनरचं काय होतंय. ओके, सो मॅमने जी नेल पॉलिश लावली आहे ती कुठल्या कलरची आहे? दोन्ही हातावरती वेगवेगळे. एक म्हणजे डिझाईन स्टोन समथिंग, सम कॉम्बिनेशन. आणि दुसरीकडे काय? दुसरीकडे ट्रान्सपरंट पीस.
Okay, so it is perfect, lovely. Okay, so next question, sir. बाकी सगळे बघतात काय चाललंय. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन सर. मॅमनी गळ्यात त्या नेकलेस व्यतिरिक्त किती काय काय म्हणजे हार घातलाय किंवा मंगळसूत्र किंवा काय अपार्ट फ्रॉम दॅट नेकलेस? काहीच नाही दुसरं काहीच नाही. ओनली नेकलेस? पक्का? कन्फर्म? परफेक्ट. 2 उत्तरं बरोबर आलेली आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. टाळ्या जोरदार. लवली. सर प्लीज बसून घ्या. ओके सर, किती वेळा पाठीमागे वळून बघितलं? ओके सो ओके सो मॅमने डाव्या हातात किती बँगल्स घातले? लेफ्ट हँड मध्ये किती बँगल्स आहेत? बँगल्स 5 असतील. मॅम किती आहेत? 15. ते मॅथ्स कॅल्क्युलेशन थोडंसं बिघडलं, काही हरकत नाही. ओके द नेक्स्ट वन. ओके मॅमने जी सँडल घातली ती कुठल्या कलरची आहे? बाजूने रिप्लाय बघा भोगला. सँडल घातली ती कुठल्या कलरची? प्लेन व्हाईट ब्लू. प्लेन व्हाईट की ब्लू? ब्लू. मॅम काय? सो चुकीचं उत्तर आहे. बाजूवाल्याला आनंद बघा किती होता. हे असंच घडतं जेव्हा आपण मराठी टीव्ही सिरियल बघतो. आपल्या घरात काय चाललंय त्याच्याबद्दल नाही, दुसऱ्याच्या घरात काय चाललंय. आणि आय गेस शी वुड एग्री विथ दिस. ओके सो लास्ट क्वेश्चन सर. रिंग्स किती आहेत दोन्ही हाताचे मिळून? 30 असतील. रिंग तू काय ऐकलंस? नाही रिंग दोन्ही हाताचे मिळून 2. नक्की? मॅम किती आहेत? एक काही नाही. सो किती उत्तरं बरोबर आली? एक काही नाही. सो उद्याचं जेवणाचं स्विगी झोमॅटो करणं गरजेचं आहे. बट नॉनदलेस थँक्यू सो मच. थँक्यू मॅम. प्लीज प्लेजर. सर मेरी लाज रखना. खरं सांगा किती वेळा पाठीमागे वळून बघितलं? किशोर सरांचं ना ऐकण्याची टेक्निक वेगळी. बिफोर द ड्रिंक अँड आफ्टर द ड्रिंक. बिफोर द ड्रिंक दिस पर्सन इज लाईक येस ओके. आफ्टर द ड्रिंक हा बट येस ओके. सर मॅमने जो घड्याळ घातलाय त्या घड्याळ्याच्या पट्ट्याचा रंग काय? घड्याळच नाही. नक्की? खुश. घड्याळच नाही घातलंय. नाही काय आहे, ज्या माणसाने मला बोलवलं त्याच्याबद्दल तर चांगलं बोलणं गरजेचं आहे. ओके सो मॅमने जी बिंदी लावली आहे त्याचा कलर काय? डायमंड वाली. मॅम काय? लावली होती पण ती ट्रान्सफर झाली म्हणजे कवरिंग म्हणजे आतापर्यंत हे कळलं होतं की टिकली म्हणजे सौभाग्याचं लिहिणं, टिकली म्हणजे अहोंची ओळख. आजकालची टिकली तर टिकली नाही तर ट्रान्सफर. म्हणजेच काय अहोंचं ट्रान्सफर. ही मला शोभत नाही, तुलाच घे. ओके 2 उत्तर खूप छान आले तर दोन्ही. सर लास्ट क्वेश्चन. इयरिंगचा कलर काय? सिल्वर डायमंड. उत्तर बरोबर आहे. येस प्लीज. हा जेवायला मिळेल. ओके सर थोडं लगेच ऑलरेडी सांगितलं अनुराग स्विगी झोमॅटो. ओके मॅम थांबा. बरं खरं सांगा पाठीमागे वळून बघितलं? खूपदा बघितलं ना? तिन्ही पण उत्तरं बरोबर आली पाहिजे. एकदा पण येणार नाही. स्विगी झोमॅटो. भाई कॉन्फिडन्स बघा मला. बरं हा ओके सर पहिला प्रश्न. राईट हँड मध्ये किती रिंग्स आहेत? ओनली राईट हँड. ओके रिंग्स 2. किती आहे? एकाच बुटात 2 हा आणि एक ती रिंगच जे असतं ना ते तो प्रकार आहे. बरोबर आहे. परफेक्ट उत्तर आहे.
नाश्ता आहे. उत्तर देतात ते कॉन्फिडन्स बघा, पण त्याच्या व्यतिरिक्त मोजमाप चाललंय. कुठल्या बुटामध्ये हा तेच ओके सर, पायात कोणती नेल पॉलिश आहे? कोणती लावली होती सकाळी? बदलते यार. ब्ल्यू असावी. पायाला नेल पॉलिश ब्लू आहे? बघू ब्लू आहे. क्या बात आहे, लंचची पण सोय झालेली आहे. ओके हा मटका. ओके सो मॅमच्या इयरिंगचा कलर काय? इयरिंगचा कलर हे बघ, तिचा जो ड्रेस आहे त्याला मॅच इयरिंग्स आहेत, त्याला ग्लास टाईप दिले आहेत आणि रंग हा जो माझा माझा वेगळा. माझा आणि तिचा रंग सेम आहे रे. वेगळा तिथे ड्रेसचा मॅच पीच कलर. सो बेसिकली असं आहे की एवढ्या वेळा मागे बघितल्याचा फायदा आहे की तिन्ही उत्तर बरोबर आली आहेत. सो तुम्हाला स्विगी झोमॅटो करायची गरज नाहीये. ओके सर, शिफ्ट व्हायचं इथे. या तिघांनी जरा शिफ्ट व्हायचं. परफेक्ट, लवली. ओके सर, विचारू प्रश्न. सर किती वर्ष पूर्ण झाली लग्नाला? 27 वर्ष पूर्ण झाले. कसा होता हा प्रवास? सो आता त्याच प्रवासाला पुढे नेऊया आपण या 3 प्रश्नांनी. बिंदी लावली ती कुठल्या रंगाची? टिकली लाल आहे. परफेक्ट. सर लव्ह मॅरेज केलं होतं तुम्हाला की अरेंज मॅरेज? आता नाही सांगत. ओके सर, नेक्स्ट क्वेश्चन. मंगळसूत्रा व्यतिरिक्त गळ्यात किती चेन किंवा नेकलेस किती आहेत? एक मोठा हार. एक मोठा हार. कन्फर्म? 100. नक्की मॅम? खुश आहेत त्या. बरोबर आहेत, खुश आहेत त्या. ओके सर, नेक्स्ट क्वेश्चन. बँगल्स किती आहेत दोन्ही हाताचे मिळून? 4 आणि 4. 4 आणि 4 8. बरोबर. किती आहेत? दोन्ही हाताचे मिळून 4च आहेत सर, पण काही हरकत नाही. हा येस. सो कॉंग्रॅच्युलेशन, 2 उत्तरं बरोबर आले तुमची. कॉंग्रॅच्युलेशन. या सर, परत जायचं होतं तुम्हाला ना? विचारलं नाही ना? मॅम किती वेळा मागे वळून बघितलं यांनी? नाही बघितलं. नक्की? कन्फर्म? ओके सर, मॅमनी जो इथे टॅटू काहीतरी एक केलं ना, त्याचा कलर काय? सेम ड्रेस कलर मॅचिंग. कुठला? हिरवा. हा बरोबर आहे. हे बघा कसं असतं माहिती, वी जेंट्स आर व्हेरी मच लॉयल. वी जेंट्स आर व्हेरी मच प्युअर अबाउट दिस. कारण काय सांगतो, मुलं जेंट्स खूप लॉयल असतात सर. कारण सांगतो का, एखाद्या पुरुषाला तुम्ही विचारा हा कुठला कलर आहे, तो सांगणार की इट इज पिंक कलर. एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला विचारा बाबा हा कुठला कलर आहे, मग ती म्हणणार हा बेबी पिंक आहे, हा पिंक आहे, हा तो पिंक आहे, कुठला तरी पिंक आहे. वी जेंट्स आर व्हेरी मच लॉयल टू इट. त्यामुळे ग्रीन आपल्यासाठी, बाकी पॅरेट ग्रीन, मेहंदी ग्रीन वगैरे असं काही नसतं. सर तुम्हाला टेन्शन आलंय? ओके मॅम, पुढचा प्रश्न विचारू की तुम्ही काय विचारताय? तुम्हाला कुठला आवडेल प्रश्न? ओके, मॅमने कोणत्या रंगाची लिपस्टिक लावली आहे? रेड. पक्का? रेड. दादा कंपनीचं नाव पण विचारलं असतं. ओके, बरोबर उत्तर आले. दोन्ही उत्तर बरोबर आहेत. ओके, सँडलचा कलर कोणता आहे? सिल्वर. कोणता आहे? नक्की? कुठे? नाही घातलीच नाही आहे. ठेवून आले. ओके, सो 3ही उत्तर बरोबर आहे तुमची. कॉंग्रॅच्युलेशन. जरा टाळ्या जोडा सरांसाठी. हा येस, ऍब्सोल्युटली क्लिअर विनर. सर विचारू? नक्की? कोणती नेल पॉलिश आहे पायाला? नो नेल पॉलिश. नक्की? आज तुम्ही हेल्प नाही केली त्यांना? काय? नो नेल पॉलिश. ओके, एक उत्तर बरोबर आलेलं आहे. नाही, आज त्यांनी हेल्प नाही केली म्हणून. ओके सर, दुसरा प्रश्न. अपार्ट फ्रॉम बँगल्स मॅमने किती, काय म्हणतात त्याला, कडा किंवा किती घातलेत? अपार्ट फ्रॉम दोज बँगल्स 2. किती आहेत? हा, अपार्ट फ्रॉम बँगल्स किती आहेत? 2 आहेत. म्हणजे 3 आहेत टोटल. काही हरकत नाही, एका हाताचं बरोबर आहे. ऑलमोस्ट देर. ओके, ऑलमोस्ट आहे. ओके, सो मॅमनी इथे जे काय म्हणतात त्याला, बिंदी नाही म्हणत, काय म्हणतात इथे कपाळात म्हणतात, काय म्हणतात? हा, तो कुठल्या रंगाचा आहे? नक्की? पक्का? एकदा बघून घ्या मागे.
सो कॉंग्रॅच्युलेशन इव्हन यू टू कॉंग्रॅच्युलेशन मॅम. आता खुश आहात येस येस शुअर. मग उद्या काय जेवणात काय? पावभाजी फेवरेट. चला उद्या मॅम ऍड्रेस सांगून ठेवा. नक्की नक्की. Alright. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। गाणं इतकं नाही का डान्स करायचं आम्हाला. We are good to go with this once more वाला performance. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको
कहानी मेरी खुदी ये कसम है प्यार में एक दिन मेरी जान ढूंढे मुझे दीवाना सपनों में रोज आए जिंदगी में आना ओ जाने जाना ढूंढे मुझे दीवाना सपनों में रोज आए जिंदगी में आना क्या बात है यार, टाळ्या झाल्या पाहिजे. पण आय प्रिटी मच शुअर सर मॅम ते बघ त्याबद्दल सांगतो मजा आहे आपको भी आएगा. येस येस नक्कीच. याच्या मागचं मी कारण त्या आहे तुम्ही म्हणाल ते तर झालंच. बट यू नो वॉट डॉक्टर्स आर ऑलवेज यूज टू प्रॅक्टिस. त्यामुळे प्रॅक्टिस मेक्स अ डॉक्टर परफेक्ट. तिथेही डॉक्टरच आहेत. येस परफेक्ट. सो ही प्रॅक्टिस अशी सुरू ठेवा सर. थँक्यू सो मच सर. थँक्यू प्लेजर. तर टाळ्या जोरदार ज्यांचे हात रिकामे असतील टाळ्या वाजवायला. येस सर या. हा आता दोघी डॉक्टर्स आहेत या. शरबतों का तू मीठे घाट का पानी. मैं शरबतों का तू मीठे घाट का पानी. मुझे खुद में खोल दे तो मेरे यार बात बन जाए. रंग शरबतों का तू मीठे घाट का पानी.
चलिए तू कितने चलिए तू कितने चलिए काटू कैसे राता हो सावरे जिया नहीं जाता सुन बाबरे के राता लंबे आए कटे तेरे संगे यार के राता लंबे आए कटे तेरे संगे यार है चांद संभला क्या कहना उसका आफरीन दावत में जैसे वो शाही टुकड़ा उसके जैसी न कोई नाज़रीन शाही जोड़ा पे आई जो बन के वही तो मेरी स्वीट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन की वही तो मेरी स्वीट है शाही जोड़ा पहन के आई जो बन के वही तो मेरी स्वीट है शर्माई सी बगल में जो बैठी है दुल्हन के वही तो मेरी स्वीट है क्या बात है सर। मुंडा तोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया देना बहुत स्वीट है। मुंडा तोड़ा ऑफ बीट है पर कुड़िया देना बहुत स्वीट है। रंगी सा ये बड़ा ठीक है वायरल हो गया ये ट्वीट
सो ह्याला म्हणतात वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद.
हेलो हेलो दिल दिल से कनेक्ट करना येलो येलो ये बातें करना रोक न पावा अखियां विचों गम दिया बरसातां